$2 ते 3 कोटींची फसवणूक. अखेर शेतकऱ्यांच्या जलसमाधीचा इशारा. 2 ते 3 कोटी रुपयांची फसवणूक. डबल 200 ते 300 शेतकरी आर्थिक संकटात. आणि आता संतप्त शेतकऱ्यांचा थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा. नेमकं काय घडलंय? प्रशासन काय करतंय? पहा हा विशेष वृत्तांत. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेडा परिसरात कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे सुमारे 200 ते 300 शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून न्यायासाठी अनेक दिवस प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्यांना केवळ आश्वासनावरचा समाधान मानावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज 26 जून रोजी जायखेडा पोलीस ठाण्यात शेतकरी आणि अप्पर पोलीस अधीक्षक दुग्गट तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यात महत्त्वाची समन्वय बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. मात्र ठोस कारवाईबाबत स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार ताहराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर अंतर्गत करंजाड उपबाजारातून मोठ्या प्रमाणावर कांदा आणि मका खरेदी केला. सुरुवातीला वेळेवर पैसे देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर लाखो रुपयांचा शेतीमाल उचलण्यात आला. मात्र नंतर अनेक शेतकऱ्यांची देयक थकवण्यात आली. या थकबाकीची रक्कम डबल 2 ते 3 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. बैठकीनंतर संतप्त शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आमच्या घामाचा पैसा आम्हाला मिळत नसेल आणि प्रशासनाने 28 जूनपर्यंत तातडीने कारवाई केली नाही तर 29 जून रोजी धरणे आंदोलनानंतर थेट जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असे ठाम मतावर असून या इशाऱ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन, बाजार समिती आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेणार? शेतकऱ्यांना त्यांच्या घामाच्या पैशाचा न्याय मिळणार का? की आंदोलन आणखी तीव्र होणार? या सर्व प्रश्नांची उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. या प्रकरणावरील प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचवत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वृत्तनिवेदिका जान्हवी भांबे, परशुराम आहिरे, तालुका प्रतिनिधी जायखेडा, सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी. आज 26/6/2026 रोजी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं एक मंडळ नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, त्यानंतर सर्व DDR कार्यालय, ACB ऑफिस या सर्व कार्यालयामध्ये आपण एक निवेदन दिलं होतं की येत्या 29 तारखेला आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व शेतकरी हरणबारी धरण येथे जलसमाधी आंदोलन करणार आहोत. मात्र आज वरिष्ठांच्या आदेशानुसार समन्वय बैठक ही जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडवून आणण्यात आली. त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आलेले संकट, त्यांना आज होणारा त्रास आणि या व्यापाऱ्यांनी केलेली फसवणूक यातून त्यांचं जे मानसिक, आर्थिक, शारीरिक नुकसान होत आहे याबाबत सर्व त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर सर्व शेतकरी एकजुटीने 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहेत. ते जलसमाधी घेणार आहेत. आज SP साहेबांची बैठक झाली की त्या बैठकीत असं निष्पन्न झालं की 29 तारखेला सोमवारी जे आंदोलन ठेवलेलं होतं जलसमाधीचं ते कायम करण्यात आलं. याचं कारण असं की आरोपी जोपर्यंत अटक होत नाही आणि आम्हाला त्यांच्याकडनं काही पैसे मिळण्याची दिशा मिळत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी आंदोलनावर ठाम आहे आणि ते आंदोलन होईलच.